हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो. हॅलो विनोद सर. हा. सर अंकिता बोलते वनकार्ड मधून. ते पेमेंट नाही झालंय सर तुमचं. कुठून बोलता तुम्ही? काय बोलता? कुठून बोलताय? वनकार्ड. काय नाव तुमचं? अंकिता नाव आहे. अच्छा. पेमेंट झालं नाही म्हटलं अजून. हा, पेमेंटचा थोडा प्रॉब्लेम चाललाय. कधी होणार आहे सर? 2 महिने झाले पैसेच नाही भरले तुम्ही. मिनिमम ड्यू करून द्या ना. किती पैसे माझे आता? 1 मिनिट तुम्हाला सांगते. मिनिमम अमाऊंट सांगते. पूर्ण आउटस्टँडिंग सांगू का तुम्हाला? दोन्ही सांगा ना. मिनिमम आउटस्टँडिंग किती आहे? 1 मिनिट. आउटस्टँडिंग आहे तुमची 2,12,590 रुपये सर. अच्छा. आणि मिनिमम आहे 8,640 रुपये. अच्छा. कार्ड नंबर कुठला आहे याचा? काय बोलता? कार्ड नंबर? कार्ड नंबर 1 मिनिट चालू ठेवा. कार्ड नंबर मला आता बघावं लागेल सिस्टमला. बँक आहे बँक ऑफ बडोदा. अच्छा. विनोद करेचं कार्ड नंबर चेक करा ना. कार्ड नंबर तुम्हाला सांगते. हम्म. काय झालं सर, पण करत का नाहीये तुम्ही? सेटलमेंट वगैरे करून घ्यायचंय का तुम्हाला? नाही ना, सेटलमेंट वगैरे नाही. मला रोजच करायचे पण कार्ड थोडं रोटेट करून घ्या ना या महिन्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा जास्त काय पैसे भरावे नाही लागणार. कार्ड रोटेट केलंय का कधी तुम्ही? नाही ना. रोटेट म्हणजे काय असतं? रोटेट म्हणजे काय असतं माहितीये? 2,12,000ची आउटस्टँडिंग आहे. हम्म. 2,12,000ची आउटस्टँडिंग आहे. म्हणजे कसं आम्ही तुम्ही अवेलेबल असेल ना रेसी ऍड्रेस वरती तर आम्ही तिथे रोटेट करून देऊ तुम्हाला. रोटेट म्हणजे असतो काय म्हणजे? रोटेट मध्ये पैसे टाकतो, पैसे विड्रॉ करतो. तुम्ही पण करू शकता. बँकेची पूर्ण आउटस्टँडिंग पे करायची. 24 अवर्सने कार्ड चालू झालं की विड्रॉ करायची सर. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं चार्जेस वगैरे लागत नाही. 45 दिवसाचा लाईन भेटतो. असं ही प्रोसेस असते. पण पैसे म्हणजे आता आम्ही कुठून भरायचे? अहो कुठून भरायचे म्हणजे आता बघा तुम्ही कोणाकडनं पैसे घेतलात, ठीक आहे. पैसे घेऊन तुम्ही कार्ड चालू करण्यासाठी पैसे टाकले कार्डवरती. 24 अवर्सने कार्ड चालू झालं पैसे काढायचे, विड्रॉ करून डायरेक्ट त्या माणसाला जायचे जिथून पैसे घेणार आहे. हो, पण मला देत नाही ना आता कोणी पैसे. देत नाही मग मिनिमम भरणार का तुम्ही? मिनिममचे पैसे नाही माझ्याकडे. पैसे येणार आता बघा. कुठला आहे? एप्रिल, मे, जून, जुलै महिन्यात येणार. काय काय? जुलै महिन्यात येणार पेमेंट येईल माझ्याकडे. अहो मग जुलै महिन्यापर्यंत बँक अशीच थांबून राहणार का तुमच्यासाठी सर? मग काय करावं लागलं आता? पैसे नाही मग असं थांबावंच थोडी लागेल. असतं सर. असं नसतं ना सर. असं असतोच. कारण की आता पैसे नाही म्हणल्यावर काय होणार? पण पैसे नाही तर पैसे वापरले तुम्हीच ना. वापरले सगळेच वापरताय ना. मग ते पैसे कसे वापरता? पैसे नसेल तर पैसे डायरेक्ट वापरता फक्त. आणि पैसे भरायच्या टायमाला बोलता पैसे नाही. तेव्हाच वापरावं लागतं ना. कार्ड अरे कशासाठी पैसे घेतो? नसते वापरता ठीक आहे. मग तुम्हाला समजायला पाहिजे ना. बँक मध्ये ईएमआय सिस्टम असतो. ईएमआय सिस्टम घेता ना तुम्ही. मग इंटरेस्ट भरायचा असतो. महिन्याला इंटरेस्ट भरत नाहीये. जॉबचा इश्यू येणार पुढे. अरे तुमचा जॉबचा इश्यू आहे तर बँकेला सांगून ठेवलेलं का तुम्ही? माझा जॉबचा इश्यू असेल तर बँकचे पैसे भरणार नाही म्हणून ते सांगून मला ठेवलेलं का? विचारलंच नव्हतं ना तेव्हा की बघा तुम्हाला काय इश्यू असेल तर तुम्ही पैसे भरायचे अरे नाही मग बसायचे. तुम्ही असं थोडी बँकेचे 2,12,000 रुपये युज केला तरी भरण्याच्या टायमाला बोलता पैसे नाही, जॉब नाही, हे नाही, ते नाही. हे थोडी ना बँक ऐकून घेणार आहे तुमचं. माझ्या पुढे काय करणार मी? मग तुम्हाला ऑप्शन देतो ना आम्ही. सांगतो ना तुमच्याकडनं करून घ्या, रोटेट करून घ्या. कोणाकडनं मित्राकडनं पैसे घेऊन रोटेट करायचे? घ्या माझ्याकडे पैसे पैसे. कुठे? मग ह्यासाठी पैसे वापरले ना. वापरायचे होते जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तुम्ही मला वापरले. आता सांगताय तुम्हाला कोण पैसे देणार भरून नाही. तुम्ही रोटेट करा आणि नंतर जे ना पैसे काढा, परत असं करा तसे करा. आता पैसे मला भेटला मग कोण मिनिमम देणार? भरा. मिनिमम भरा ना. मिनिमम 8,740 भरून घ्या. आता 2-3 महिने नंतरच भरणार मी. नाही ना तुमच्या घरी पाठवते. एक्झिक्युटिव्हला पैसे करून द्या. 2-3 महिन्यानंतर म्हणजे लेटर लिहून द्या मग बँकेला. लेटर द्या ना. मी 2-3 महिन्यानंतर पैसे भरणार आहे. साईन करून द्या ना.
कोणी म्हणलंय साईन करावं द्यावं लागतं आपल्याला? कोण नाही बोलत, बँकेला साईन करून द्यावं लागतं की लेटर पैसे नाही भरणार कसं काय प्रॉब्लेम आहे असं मी तुमचा? कुठे रूल बघितला नाही की साईन करून काय द्या. असं मी कुठं रूल बघितलं की साईन करून तुम्ही द्या. तुम्ही काम करताय का याच्यामध्ये बँकेमध्ये की तुम्हाला माहित नाही प्रोसेस? हो पण आम्ही पण आहे ना, आम्ही बघा एक अरे भारतीय तुम्ही नागरिक आहे, मला पण माहित आहे ना आमचे राईट. आमच्याकडे बघा सगळ्या बँकेचे वेगवेगळे प्रोसेस असतात. आमच्याकडे जी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला सांगते. साईन तुमच्याकडे काय, तुमच्याकडे जर नाहीये. अशी प्रोजेक्ट असेल तर मला लिहून द्यायचे होते अग्रीमेंट मध्ये की तुमच्याकडे पैसे नसले तर मला ना तुमच्या घरी जर कोणी आलं तर साईन करून द्या. तुम्हाला लिहून घेताना बँकेने सांगितलेलं का? लिहून घेताना तुम्हाला बँकेचं कार्ड युज केलं ते तुम्हाला सांगितलेलं का? पैसे नाही भरणार असं तुम्ही सांगितलं होतं का? लिहून दिलं होतं का तुम्ही? तुम्हाला ही त्याच्यात प्रोसेस लिहिलं लिहून आहे ना, द्यायला पैसे नाही भरले पाहिजे. तर तुम्ही लिहून पेनल्टी दिलं होतं लागणार. का? मी पैसे नाही हा, भरणार हे लिहिलेलं लिहून आहे ना दिलं होतं त्याच्यात, का? पैसे नाही भरले तर पेनल्टी लागेल, आहे की लिहिलेलं तिकडे? पेनल्टी आहे का? पेनल्टी मला लागू दे ना, थोडी गाडी लागू दे, नंतर भरणार मी. काय काय? नंतर भरणार, पेनल्टीज कधी लागेल तर काय नंतर होईल? कधी नंतर कधी? जुलै महिन्यात भरेल मी. जुलै महिन्यामध्ये मग किती महिने होतात? किती महिन्याची पेनल्टी लागणार तुम्हाला? आता लागू दे ना, भरणार मी आहे. मग किती भरणार आहे तुम्ही जुलैमध्ये? जेवढी पेनल्टी होईल तेवढी भरू. अरे तुम्ही 8,000 भरत नाही आणि बोलता जुलैमध्ये भरणार. हा, लिहून द्या भरणार ना पैसे कागदावर, तेव्हा लिहून द्या ना भरणार मी मी. जुलैमध्ये पैसे भरणार आहे. लिहून द्या. मी पण हा? कुठे फॉरवर्ड करते याच्याकडे जुलैमध्ये पैसे घ्या म्हणून. काय? लिहून द्या ना मला पेपरवरती लिहून द्या. तुम्ही जुलैला भरणार आहेत ना पैसे? पेपरवरती लिहून द्या मी जुलैला पैसे भरणार म्हणून. मला तुम्हाला पण काही लिहून इश्यू नाही, मी बँकेला टाकते. तुम्हाला लिहून देऊ? काय? लिहून द्या, लिहून द्या. मी एक दिल्लीला पाठवते. मला लिहून द्या मी बरं जुलैला एक पैसे काम भरणार करा, आहे. तुमच्या जो एक्झिक्युटिव्ह आहे ना पूर्ण पहिलं, understanding भरणार आहे ऐका जुलैला. ऐका काय? ऐका ऐका हा ऐका बोला ना सर. तुमच्या एक्झिक्युटिव्ह तुम्ही पाठवणार ना घरी त्यांना? पाठवू ना? त्यांना ना तुम्ही आयडी कार्ड ऑथरायझेशन लेटर अरे एक्झिक्युटिव्ह येणारच नाही. मी पाठवू का? ते बोलते मी व्हिजिटिंग तुम्हाला. लेटर पण देऊन पाठवा, ठीक आहे ना? काय काय? व्हिजिटिंग लेटर पण देऊन पाठवा. अरे व्हिजिटिंग लेटर का? व्हिजिटिंग पूर्ण लेटर देणार आणि तुला आयडी पण पाहिजे ना, आयडी पण पाठवणार. तुमच्याकडे आहे ना डीआरआय लायसन्स पण पाहिजे बरं का? लिहून द्या की मी जुलैला सगळे amount हा हा, सगळं लिहून देतो, व्हिडिओ रेकॉर्ड पण करणार, सगळं लिहून देणार आणि व्हिडिओ तुमचं नाव पण टाकणार त्याच्यात. तुम्ही टेन्शन नका घेऊ मी. हा मी सगळं करणार, ठीक आहे ना? हा सगळं लिहून देतो. अरे सगळं लिहून देतो, घरी पाठवा की. फिरवून काय बँकेला फिरवतोस काय तू? काय फिरवलं मी? कुठे फिरवलं रे बँकेला? बँकेला फिरवतोस ना, 4 महिन्यापासून पैसे भरायचे. मग काय तुला काय पद्धत नाही का बोलण्याची कस्टमर सोबत? काय पद्धत आहे? हा असं काय छत्रीचाना करते कस्टमर सोबत? काय पद्धत हा आहे? काय 4 महिने थांबले? मी काय 4 महिने सांगितलं का तुम्हाला? अरे मग 4 महिने झाले ना, तू पैसे नाही भरले, 1 रुपया पण. किती डीपीडी अरे किती अजून येतं 4 माझं? महिने डीपीडी किती येतं सांग अजून बरं? 4 महिने तू मागतोयस ना, अजून 4 महिने मागतोय ना. मागतो नाही, मागताय असं म्हणायचे कस्टमर आहे मी, तुझा काय मित्र नाहीये, समजले ना? काय बोलतोस? मी काय तुझा मित्र नाहीये. सर लावून बोल, अरे मग मित्र बोल. सर लावून बोल जरा. फोन करायची. मग कशाला केलं कॉल? तुला गरज नाही तर मग करायचं नाही ना, कशाला तिकडे कलेक्शन मध्ये बसते? जाऊन घरी बस की मग तिकडे, तुला गरज नाही तर मग. पैसे भरायला तुझ्याकडे असतील तर हे जरा ना नीट बोल ना. बोलायचं. मी नीट नाही बोलणार, तू नीट बोल ना. नाही बोलणार मला ना, विश्वास ठीक आहे, बोलतोस, टाकतो नीट तुझं बोल ना, escalation तुझ्या टाकतो मी आता. घरच्यांशी बोलतो असं. ठीक आहे, आता कंपनीला टाकतो तुझ्या एस्केलेशन, काय? तुझ्याच एस्केलेशन टाकतात आता तुझ्या टर्मिनेशन लेटर तुला मध्ये. extensionचा अर्थ माहिती आहे तुला? आता टाकतोय रेकॉर्डिंग अरे तू सोबत. पैसे आता 1 रुपया नाही भरणार, 1 रुपया नाही भरणार आता, भरणारच नाही आता. आता मामला गेला डिस्प्यूट झाला. आता टाकणार का? आता तुझं टर्मिनेशन लेटर कंपनी जेव्हापर्यंत तुझी नोकरी नाही गेली नाही त्यापर्यंत त्यांना आम्ही 1 रुपया देणार नाही कंपनीला. काय बोल रहा तू? जेव्हापर्यंत आता तुझी नोकरी नाही गेली ना तेव्हापर्यंत 1 रुपया नाही देणार कंपनीला. हा कॉल संपू दे, नंतर टाकतो मी. ही रेकॉर्डिंग आहे ना, ही रेकॉर्डिंग ड्राफ्ट बनवून आता टाकतो मी. मला काही फरक नाही पडत. तू आहे ना, तुम्ही ऍक्शन नाही घेतला का? तू आहे ना, काय सांगितलंय, अमाऊंट सांगितलंय मला, ठीक आहे ना, सगळं सांगितलंय मला. तुझ्यावर आता ऍक्शनच पाहिजे मला. काय काय? तुम्हाला काय अमाऊंट सांगितले, कार्ड नंबर सांगितले, ठीक आहे, कंपनीचं नाव सांगितलं, म्हणजे तू कंपनीची बरोबर. ऑथोराइज पर्सन आहे. हा बरोबर. बरोबर. आणि पण तू याचं आता माझ्या समोर जे बोलली ना, प्रॉपर म्हणजे आहे ना, रूल अँड रेग्युलेशन मध्ये तू काय बोललीस नाही. अरे रूल्स रेग्युलेशन तुम्हाला काय शिकवतो? तुला जर माहित असेल तर तू बँकेचे पैसे टायमावर भरले अरे असते की मला नाही? नाही बघायचे रूल रेग्युलेशन. रूल रेग्युलेशन आहे ना तुम्हाला बघायचे. तुम्ही तिकडे काम करता, तुमच्या कंपनीचे कोड कंडक्ट वगैरे काय तुम्हाला माहिती आहे का? मी काय बोलते? तुम्हाला माहिती आहे कंपनीचे कोड ऑफ कंडक्ट वगैरे काय आहे? काय नाही? कंपनीचे कोड ऑफ कंडक्ट वगैरे काय आहे तुम्हाला माहिती अरे आहे का काही?
तुला सगळं माहिती आहे ना, तू भर ना पैसे. नाही आता तुझी नोकरीच घेणार आता 1 रुपया अरे नाही भरणार. तू आहेस कुठे भरणारच भरते? नाही. मी तुझ्या 1 रुपया नाही भरणार आता. अरे तू 1 रुपया नको भरू. आता तुझ्यावर ऍक्शनच पाहिजे. आता कंपनीकडनं टर्मिनेशन लेटरच अरे घेणार. तुझी तेवढीच आहे. नाही भरणार. आता तुझ्याकडे पॉवर असेल ना तर 1 रुपया काढून दाखव माझ्याकडे. तुझ्याकडे जर पॉवर असेल ना 1 रुपया काढून दाखव माझ्याकडनं. तुला दुसरं येतं का? विश्लेषणशिवाय तू तुला मला येतं का? तुम्ही मी पैसे तुला काय भरायचे सांगतोय, माहिती तुला का? जर आहे ना कोड ऑफ कंडक्ट मध्ये राहून तुला जर बोलायचं नाही तर तू मला अरे, पैसे घेतीये. बँक सांगते का? हा? तू 1 रुपया काढून दाखव बरं. 1 रुपया काढून दाखव तू माझ्याकडनं. तू एक काम कर घरी घे तुझ्या आईची पेटेला तू घरी पाठव आणि 1 रुपया काढून टाक माझ्याकडनं. पैसे नाही भरत तर बोलायचं सांग मला. तू शिकव जरा. अरे म्हणजे काय पैसे नाही भरले म्हणजे काय तू काय पण बोलेल का? काय बोलतो? हा काय पण बोलणार का पैसे नाही भरले तर अरे मग? काय बोलली तुला शिवी हा? पडली का? हा, तू काय लावती मी काय तुझ्या काय यार का तू लावून बोलते? हा? तू लावून काय कस्टमर तुला माहिती आहे का? तुला माहिती आहे का कस्टमर आहे? पुढे बोलू नको, हा? समजलं का? छपरी एक पण गेली. शिवी नका देऊ. छपरी सारखी बोलतीये काय प्रोफेशनल नाही तुझ्या काय? मग तेच ना तुझ्याकडे आहे ना, तू बोलतो का एक्सप्रेशन? अरे मी कस्टमर आहे. मी काय तुला विचारलं तुला? काय आधीच्या डीआरए कर जा. हम्म. पाठवू का certificate? हा पाठव बरं पाठव. हा पाठव. अरे लगेच पाठव. अरे लगेच पाठव. अरे लगेच. हा चल ये घरी ये. चल घरी ये तू घरी ये. ये घरी. हे कर. तुझ्या कंपनीत काम करतो तुला ऍड्रेस नाही तुझ्याकडे? तुझ्याकडे ऍड्रेस नाही? हा तू तर जाय घरी जाय ये तू घरी. मी आणि तुझ्या डीआरए घेऊन ये जरा. अरे तिकडे घरी आहे. घरी जा. अरे घरी जा तू ये आता. तू शिकवू नको. अरे तू घरी. फुकट अरे तू घरी ये फोकट मध्ये कंपनीने आम्हाला पण काय ना काय आत्महत्याचे पैसे नाही दिले बरं का? है ना? पैसे पूर्ण तुझ्या डीआरए दाखव फक्त माझ्याकडे येऊन ना. तू तुझ्या ना डीआरए दाखव मला फक्त. अरे तू काय मला शिकवतो? घरी पाठवतो का? अरे तू मला काय शिकवतीये म्हणजे तू ये ना मग काय फोनवर बोलती हे घरी. हे घरी 1 रुपया नाही म्हणणार का? तुला एवढी लाज वाटते का? तुझ्याकडे पॉवर असेल ना 1 रुपया काढून दाखव तू माझ्याकडनं. दाखव 1 रुपया काढून. आता तुझी नोकरी जाईल त्यानंतरच 1 रुपया भरणार नाही तर भरणारच नाही. छपरी. काय रे तोंड बंद काय झाला तुझ्या? म्यूटवर ठेवलीये. सगळे साले इलिगल. लो. अरे तू देख ले तेरा यही नंबर है ना मैं सेव करके रखूंगी. हा दत्त सोबत बोलणं होतंय. हो मॅडम आपण कोण? तर मी डीबीएस बँकेकडून वर्षा बोलते सर. हा वर्षा मॅडम बोला ना. पर्सनल लोनचं पेमेंट पेंडिंग आहे तुमचं डीबीएस बँकेचं. हो बरोबर मॅडम. हा कधी होणार आहे सर हे पेमेंट? 2-3 महिने जाणार मॅडम. पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे. सर 13,000 रुपयाची अमाऊंट पेंडिंग आहे. 2-3 महिने म्हणजे त्याला सर तुम्ही एवढा टाइम नाही ना देऊ शकत सर. अहो मी तर 6 ते 8 महिने घेत होतो पण मला असं वाटलं की 3 महिन्यात होऊन जाईल. पण सर तुम्ही असं नाही की तुम्हाला एका टायमिंगला थोडं थोडं करून तर पेड करा सर अहो वाटलं तर. थोडं थोडं करायला गेलो ना तर वर्षभर जाणार मॅडम. असं नाहीये ना सर अमाऊंट पण एवढं नाहीये ना तुमची कारण काय आहे ना एवढं अहो time तुम्ही आता एवढं- तुमच्याकडे मॅडम काम धंदा आहे माझ्याकडे नाही आहे ना म्हणून तुम्हाला ती छोटी अमाऊंट वाटते. माझ्यासारखे तुम्ही 2-4 महिन्यापासून घरी बसा आणि तुमची आहे ना आवक 1 रुपयाची नसावी मग तुम्हाला मी विचारीन 10 रुपये आहे का तुमच्या खिशात? पण सर तुम्ही जर कार्ड युज केलंय तर तुम्हाला ते पेमेंट करावं लागेल ना तर सर. मॅडम मी कुठे नाही म्हणालो वर्षा मॅडम. मी असं म्हणालो मी मला पेमेंट. असं बोलताय तुम्ही की तुम्ही घरी बसा वगैरे ते तर तसं नाही ना. तुम्ही जर पेमेंट टायमावर युज केलंय तर तुमचं काम आहे ते टायमावर तुम्हाला त्याचं पेड करणं बरोबर आहे ना? बरोबर वर्षा मॅडम. बरोबर अगदी मॅडम. आता बरोबर आता मी काहीतरी म्हणतो ना तर गप्पपणे ऐकायचं मध्ये जरा हे कमी बोलायचं. कस्टमर बोलतो ना जरा ऐकायचं पण. हा आता तुम्ही काय बोलले की आम्हाला पेमेंट करा तर मी तुम्हाला असं म्हणालो की मी 1 रुपया पेमेंट नाही करणार असं म्हणालो? नाही बोलत. बरोबर आहे. आपण करूया 2-3 महिन्यानंतर. ठीक आहे, आणि दुसरी वार्ता ही बँकेने मला युज करायला दिलेले खिशात ठेवायला दिलेले नाही तर मी युज केले ते. केलेत ना मग युज. मी तेच म्हणते केलेत ना युज. मग त्याला पण टाइम असतो. त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला ते ते पेमेंट तुम्ही बघा आता माझ्याकडे तेवढा टाइम नाही मॅडम. तुमच्याकडे टाइम म्हणजे आम्ही नाही ना युज केलं सर. आम्हीच युज केलं. तुम्हाला देणार पण कोण कोण मॅडम? तुम्हाला हा, 10-15च्या नोकरीमध्ये
तुम्हाला हा. कोण क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन देणार का? हो, ते ठीक आहे. तुमची आमचं सॅलरी काही स्लिप पण बघून असू फाडून दे, फेकून आमचं देतील. काही पण असू तुमच्या दे. तोंडावर मारतील, बोलणार अहो, हे दाखवून आम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायला आलेत. मग तुम्ही जर क्रेडिट कार्ड युज केलंय ना, मग तुम्हाला काम आहे ना ते टाइमवर पेमेंट करणं सर. अरे पहिलं आम्हाला माझं काम बोलताय. काय आहे माहिती का वर्षा मॅडम? पहिला मी स्वतःला पहिलं तर बघीन. एक गोष्ट बोलू का ऐकून तुम्हाला? ऐकून घ्या पहिलं तर तुम्हाला मॅडम, मी नीट पहिलाच बोलायला अगोदरच नीट म्हणालो मॅडम, मी कस्टमर आहे, मी काहीतरी म्हणेन ना तर जरा गप्पपणे कस्टमरनी ऐकावं पण लागेल. समोरच्यानी नीट पण ठीक आहे, बोलावं. चला मी काही बोलत नाही, तुम्हीच बोला, मी ऐकतो. चला बोला. तुम्हाला पेमेंट करायचंय ना, तर मी फक्त तुम्हाला एवढं बोलले की टाइमवर पेमेंट करा. तुम्ही बाकीच्या गोष्टी बोलायची गरज नाही की तुमचं 12,000 तुम्हाला कोण देणार पण नाही आणि हे पण देणार नाही. ते तुम्हाला विचारण्यासाठी नाही. आम्हाला कामाला ठेवलंय ना, तर ते आम्ही आमचं काम करतोय की तुमचं अहो, पेमेंट पण नाही ते झालं तर कामाला त्या टाइमवर पेमेंट. ऐकून तुम्हाला घ्या. पण कस्टमर आहे ना तुम्ही, तर मग कस्टमर सारखंच बोलावं. बाकीच्या गोष्टी बोलाव्या नाहीत सर. ठीक आहे? झालं बोलू? तुमचं जे काम आहे ना तुम्ही तेच करा. तुम्हाला पेमेंट करायचंय ना 2-3 महिन्यांनी भरा, नाही तर कधी पण भरा. फक्त बोलण्याची पद्धत नीट ठेवा. मी काय चुकीचं बोललो का? चुकीचं बोलता. तुम्ही काय म्हणताय तुमचं सॅलरी एवढी की तुम्हाला कोण हा मग मॅडम, तुमची सॅलरी जी पण येते ना 10-15 जो तुम्ही कमवता ना, त्याच्या ऐकून घ्या. परत मला बोलायला देत नाही मॅडम. तुम्हीच बोलताय, मला बोलायला देत नाही मॅडम. कस्टमर आहे मी, याप्रमाणे वागणार तर कस्टमर नाराज होणार मॅडम. ठीक आहे, तुम्हीच बोला, मी काही बोलत नाही. गरज नाहीये की तुम्हाला एवढी सॅलरी. मी काही बोलत नाही, तुम्हीच आपलं बोला. तुम्हाला पण एवढं नाहीये ना सर बोलायचं. कस्टमर आहे तर मग कस्टमर सारखं कस्टमर तुम्ही युज केलंय का? आम्ही नाही केलंय ना, मग तर आम्ही तेच तुम्हाला मी बोलणार म्हणालो ना, तुम्हाला देणार पण कोण मॅडम? 10-15 अहो, जो आम्हाला नोकरीमध्ये देणार तुम्हाला नाही, कार्ड आम्ही कोण देणार बघा ना, मॅडम? तुम्हाला कोणी सांगितलंय? तुम्हाला कोणी आणि ते सांगितलंय तो आम्हाला? पगार पण आम्ही किती देतोय. salary? आमच्यामुळे अहो, तुमच्या तुम्ही घराचं देताय. चूल मग पेटतोय तुम्ही मॅडम, ऐका लक्षात ना, घ्या. तुम्ही जेवढं युज केलंय ना पहिलं तेवढं पेमेंट करा. मॅडम, आम्ही लोक पेमेंट करत नाही, आम्ही डिफॉल्ट करतो ना, म्हणून तुमच्या घराचा चूल पेटतोय. लक्षात घ्या. तुम्हाला जी सॅलरी भेटते ना. ऐका ना साहेब, ऐका हा, ना. कोण बोलतोय? काय बोलतोय? विवेक बोलतोय. हा, विवेक. काय झालं राजा, बोल. हा, काय तुम्ही काय म्हणताय? डिफॉल्ट करतो म्हणून आमच्या घरातली चूल पेटते, बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. मग असं भिकाऱ्यासारखे किती जणांकडनं पैसे घेताय तुम्ही? अरे भिकारी मी आहे का तू आहे? काय पैसे भरायचे भिकारी? नाही, एवढं अरे एवढं पण वाटतंय भिकारी ना, विवेक एवढं मी आहे का वाटतंय, तू आहे? एवढं वाटतं ना, पैसे भरायचे ना बँकेत. अरे राजा, पहिला मला सांग, तू मला भिकारी बोलतोस? तू मला भिकारी बोलतोस? भिका मागतोय तू आणि हो. बोलतोय मला? शुद्धीत आहे घेतलेल्या का? कर्जाचे भांग बिंग पैसे प्यालास? मागते का तुम्हाला? ते सांगतोय. काय झालं, होळीमध्ये जास्त घेतलेली का? कमी झाली नाही वाटतं तुझी? घेतलेले पैसे आहेत ना पहिला भिकारी मला बोलतोस आणि भिका तू मागतोय. पैसे घेतलेले आणि पहिला लक्षात परत घे, द्यायचं. आणि जे मी बोललो ना ते सत्यच बोललो. मी काय सत्य डिफॉल्ट बोलले? करतोय ना, म्हणून तुमच्या घराचं चूल पेटतोय. तुमच्या घरातले सगळे डिफॉल्ट आहेत का साहेब मग? अरे मी डिफॉल्टर नंबर 1 आहे. हो, अरे व्हेरी गुड. चांगलं आहे ना मग साहेब. अहो, मी म्हणू शकतो मी डिफॉल्टर आहे विवेक साहेब, पण तुम्ही म्हणू शकता मी 2% दल्ला आहे, ज्याला भडवेगिरी म्हणतात. म्हणजे तुम्ही जे करताय ते तुम्ही जे करतात आहे, जे काम करतात आहे, बघा हो. डीबीएस बँक एक बँक आहे, लक्षात घ्या विवेक साहेब. मी एक कस्टमर आहे, ऐकून घ्या, मी एक कस्टमर आहे. तुम्ही जे मध्ये करणारे कोण आहेत मले? दल्ले. त्याला म्हणतात दल्ले, त्याला बोलतात बंबईया भाषामध्ये भडवेगिरी करणं. हे तुम्ही जे करतात ना ते भडवेगिरी करतात आहे. नॉर्मल एक गोष्ट आणि जे सांगा, तुम्ही भडवेगिरी करतात ना त्याच्यासाठी आम्ही पे करतोय. तुम्हाला आम्ही डिफॉल्ट करतोय ना, म्हणून तुमच्या घराचं चूल पेटतोय. आता आम्ही टाइमावर पेमेंट, ऐकून तरी घ्या. कस्टमर काहीतरी बोलतो तर ऐकून घ्या, त्यानंतर तुम्ही बोला किंवा मी गप्प बसतो, तुम्ही बोला. तुम्ही जे बोलताय चला मी गप्प बसतो, तुम्ही बोला. हा, चूल पेटतंय, हे पेटते, ते पेटते, ते तुम्ही पुढचं नका बोलू साहेब. कळालं ना? ऐकतोय, बोला बोला. हा, तेच म्हणतोय, तुम्ही चूल पेटते, हे पेटते, ते नका बोलू. जे सत्य आहे ते सत्य आहे. सत्य पैसे देऊन बोलायचे हो साहेब, सत्य नाही, असं पैसे लोकांच्या नाही देत डोक्यावर- म्हणून तर तुमच्या घराचं चूल पेटतंय. अहो तुम्ही डोक्यावर आहे ना, तुम्ही काय नशा केलाय का हो? करायचं. तुम्ही काय दारू बिरू पिऊन बसलात काय डायलरवर? चांगली गोष्ट आहे. ठेवा. काय ठेवू?